आज सावंतवाडी तालुक्यातील जे वंचित लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना धान्य मिळत नाही। गेली 7-8 वर्षसुद्धा ज्या लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही या लाभार्थ्यांना धान्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसले। आमच्यासोबत सन्माननीय आपले मंगेश तळवणेकर पण आहेत आणि इतर आपले सगळे लाभार्थी पण सोबत बसलेले आहेत। आज या ठिकाणी अशी परिस्थिती सावंतवाडी तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे की 17 सालापासून नवीन रेशन कार्ड तयार झालेले आहेत। त्याच्यामध्ये नवीन रेशन कार्ड असूनसुद्धा धान्यापासून वंचित झालेले बरेच लाभार्थी या ठिकाणी आढळतात आणि ते वारंवार येऊन इथे तक्रारी करतात आणि आम्ही लोकप्रतिनिधी असून आमच्याकडे त्यांचे गाऱ्हाणी चालू असतात। त्यामुळे त्या निषेधार्थ आम्हाला कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे, त्याला काहीतरी न्याय मिळवून दिला पाहिजे या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। मला वाटतं मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबई पण येते, पण मुंबईमध्ये 3-4 महिन्यामध्ये नवीन नाव दाखल केलं तर त्यांना धान्य मिळतं, पण आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये मिळत नाही। ही मोठी खेदाची बाब आहे। हे सर्व जर बघितलं तर कुठेतरी ह्याला न्याय मिळाला पाहिजे। या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी यात वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण छेडित आहोत। धन्यवाद। आज तहसीलदार कार्यालयासमोर आमचे मित्र सन्माननीय बाळू शिरसाट हे गोरगरीब जनतेला ज्यांची शिधापत्रकं गेली 7 ते 8 वर्षापूर्वी तयार असून त्यांना कुठल्याही प्रकारचं धान्य मिळत नाही म्हणून ते उपोषणाला बसलेले आहेत। यात त्याने आता सांगितलंच की याच सावंतवाडी आणि महाराष्ट्रात मुंबई येते आणि मुंबईमध्ये 2-2, 3-3 महिने नवीन शिधापत्रक तयार झाल्यानंतर लगेचच त्यांना धान्य मिळतं, परंतु आमच्या सावंतवाडी तालुक्यात कोणालाही असं धान्य 7-8 वर्षापासून आतापर्यंत नवीन रेशन दुकानावर एकाही शिधाधारकांना धान्य मिळत नाही। ही खेदाची गोष्ट आहे। त्यासाठी सन्माननीय बाळू शिरसाट यांच्यासमोर हे 9 वाजता या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। बरीचशी मंडळी त्यांना पाठिंबा जाहीर त्यांना केलेला आहे। सन्माननीय निगुडे सरपंच आमचे सन्माननीय निगुडकर साहेब, माजी सरपंच माडकोल सन्माननीय संजय लाड, सामाजिक कार्यकर्ते वासू माडकोलकर असे इतर सरपंचांनी बऱ्याच जणांनी सह्या केलेल्या आहेत। तर आमचं सांगणं तहसीलदार साहेबांना एकच सांगणं आहे, विनंती आहे की असे जे सावंतवाडी तालुक्यात जेवढे आपल्या अशी जे शिधाधारक आहेत ते तुमच्या पुरवठा शाखेतून तुम्ही तातडीने मागून घ्या आणि त्यांना सर्वांना आजच आम्हाला लेखी आश्वासन देऊन आजच्या तारखेपासून त्यांना धान्य वाटप सुरू करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता काही सर्कल जे या सर्कलमध्ये सावंतवाडी तालुक्यात असं करतात की ज्याचं उत्पन्न 20,000 रुपये आहे त्याचं उत्पन्न 20,000च्या ठिकाणी तुमचं एवढं उत्पन्न कमी कसं 60,000 70,000ची आपल्या मनमानी करत आहेत। निरवड्याचे एक मोठं जिवंत उदाहरण आहे। तिकडे कोणतरी सर्कल नवीन नलावडे म्हणून आलेले आहेत, त्यांनी तर कहर केलेला आहे त्या संपूर्ण त्या कार्यक्षेत्रात। आता एखाद्या शाळेच्या मुलांना जर दाखला पाहिजे तर तो त्यांच्याकडे गेला नाही, एवढं उत्पन्न 30,000 की 20,000 कसं 1 लाख आपल्या मनाने जे चाललेलं आहे ते आम्ही सन्माननीय जिल्हाधिकाऱ्याने असे सावंतवाडी तालुक्यातील जे प्रकार चाललेले आहेत, कारण आमचा तालुका हा शांत संयमी आहे, परंतु हजारो लोक घेऊन आम्ही कलेक्टरांजवळ या विषय मांडणार आहोत। आजपासून जे कोण असे सर्कल असतील, तलाठी असतील, त्यांनी उत्पन्न जे आमचं पूर्वीपार चालू आहे ते उत्पन्न जशाच तसं ठेवावं। नवीन उत्पन्न तुम्हाला 1-1.5 लाख रुपये पगार आणि इतर तुम्हाला उत्पन्न असतं त्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना जे दाखले वगैरे जे पाहिजे आहे ते असे आम्हाला आणखीन काय आम्हाला मिळत नाही। लाखो रुपये फीस खर्च करून लोकांना शिकवता येणार नाही, म्हणून जे उत्पन्न तालुक्यात मुलांचं जे दिलेलं आहे तेच उत्पन्न राहायला पाहिजे अशी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयाने यांच्यावर लक्ष घालावं। आणि हे आता सन्माननीय शिरसाट साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं सन्माननीय तहसीलदारांनी तातडीने येऊन त्यांना ह्या बाबतीत लेखी आश्वासन दिल्यानंतर जे उपोषण नाही तर हे उपोषण आमरण उपोषण राहणार आहे।